सावळीची जणू सावली। या मालिकेचा खूपच जबरदस्त असा पुढील ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, आता जगन्नाथ फॉर्म मध्ये येत राजकुमारच्या विरोधात असा काही डाव खेळलेला आहे, ज्यामुळे आता संपूर्ण बाजी पलटली आहे। त्यामुळे आता सगळेच जण हादरून गेले आहेत। भूतकाळातील खूप मोठ्या सत्याचा खुलासा झाला आहे। राजकुमारने कशा प्रकारे सावलीच्या 2 जुळी बाळांना वेगळं केलं, कशा प्रकारे तिच्या बाळांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, सावली सारंगचा संसार उद्ध्वस्त केला। तर मित्रांनो, भूतकाळात एवढं मोठं कांड झालं तरी सुद्धा हे सगळं कांड सारंग सावली तिलोत्तमापासून वंचित होते। तेच आता जगन्नाथच्या हुशारीमुळे हा सगळा प्रकार समोर आला आहे। तर मित्रांनो, आता जगन्नाथने नेमकी अशी कोणती खेळी खेळली आहे ज्यामुळे राजकुमारचे 3:13 वाजले आहेत। तर मित्रांनो, नक्की काय घडलंय, कसं घडलंय हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा। चल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, इकडे आता पोलीस मध्ये आलेली असतात आणि सावलीला नोटीस दाखवत ते म्हणत असतात की आम्ही गुरुकुल आता सील करणार आहोत। हे ऐकून आता सावली, अबीर आणि व्यंकटेशला खूप मोठा धक्का बसलेला आहे। तर ते आता सगळे म्हणू लागतात की साहेब, तुम्ही अचानक असं कसं काय करू शकता। तर आता पोलीस म्हणू लागतात की अचानक काही नाही, तुम्हाला 15 दिवसांच्या आधीच नोटीस पाठवण्यात आली होती, तरी सुद्धा तुम्ही काहीच हालचाल केली नाही, म्हणूनच आम्हाला आता हे गुरुकुल सील करावं लागतं। त्यात आम्ही काहीही करू शकत नाही, कारण आम्हाला वरतून आदेशच तसा आलेला आहे। तर आता सावली म्हणू लागते की साहेब, हे काय बोलताय तुम्ही, आम्हाला असली कोणतीही नोटीस अजूनपर्यंत मिळालेली नाही। मुळात आम्ही गेल्या 4 दिवसांपासून इथे नव्हतोच। साहेब, काहीही करा पण हे सगळं थांबवा। तर आता पोलीस म्हणू लागतात की नाही मॅडम, तुम्हाला आता हे गुरुकुल खाली करावंच लागेल, कारण आम्हाला तशी ऑर्डरच मिळाली आहे। तर आता सावली व्यंकटेशलाच खूप मोठा धक्का बसलेला आहे। मुलं सगळी घाबरली आहेत। तर आता अबीर सावलीला म्हणू लागतो की आई, हे सगळं काय चालू आहे, आई आपलं गुरुकुल, आई हे सगळं थांबव ना। आता सावली म्हणू लागते की अबीर, थोडासा शांत हो, मला थोडा विचार करू दे। तर पोलीस म्हणू लागतात की मॅडम, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का, आम्हाला करायचं आहे, तुम्ही निघा इथून। असं म्हटल्यावरती आता सावली अबीरला घेऊन तिथून निघून जाते। सावली आता ताबडतोब जगन्नाथला कॉल करते। जगन्नाथ याबाबत काहीच कल्पना नसते। आता जगन्नाथ विचारू लागतो की काय झालं सावली बाळा, सगळं काही ठीक आहे ना, कॅम्प कसा झाला। तर आता सावली म्हणत असते की बाबा, इथे खूप मोठी गडबड झाली आहे, आपलं गुरुकुल सील करण्यात येत आहे, बाबा तुम्ही ताबडतोब इकडे निघून या। तर आता जगन्नाथ विचारत पडतो। जगन्नाथ म्हणत असतो की सावली बाळा, काय झालंय, मला नीट सांग, काय झालेला प्रकार जगन्नाथला सांगू लागते। जगन्नाथ आता ताबडतोब तिथून निघतो। तर आता सावली रडू लागते। सावली रडत रडत तिथे गुरुकुलला लावलेलं कुलूप पाहत असते। तिथे रूपम कॉस्मेटिक हे नाव पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो। इकडे आता अबीर खूपच रडत असतो। व्यंकटेश त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो। इकडे मित्रांनो, आता सारंग तिलोत्तमासोबत वाद घालत असतो। आई, तुला काय गरज होती तिथे आपला हक्क दाखवायची, कारण इलिगल पद्धतीने तिलोत्तमाने तो एरिया सील करायला लावलेला आहे। आता सारंग म्हणत असतो की नाही, जगन्नाथ कोणतीही प्रॉपर्टी इलिगल पद्धतीने घेणार नाही, कारण जगन्नाथला ही गोष्ट माहित नसेल, ही प्रॉपर्टी मेंदळ्यांच्या वारसाकडे आहे आणि मीही मेंदळ्यांचा वारस आहे। आता काही झालं तर मी त्यांना सावली जगन्नाथचं गुरुकुल मिळवून देणार। इकडे आता मोनिका विचार करत असते की अरे देवा, मी काय करायला गेले आणि काय होते। या दोघा भावांची भांडणं लावून सारंगला या प्रॉपर्टीतून बेदखल करण्याचा माझा जो काही प्लॅन आहे, ते सगळ्या प्लॅनच्या विरोधातच घडत आहे। तर आता सारंग तिकडे जायला निघालेला आहे। तर आता सावली पोलिसांसमोर विनवण्या करत असते, दादा तुमच्या समोर मी हात जोडते, पण माझ्या मुलांसाठी हे गुरुकुल बंद करू नका। आता हवालदार म्हणत असतात की मॅडम, आम्ही ह्यात काहीही करू शकत नाही, तुम्ही आमच्या समोर हात जोडू नका। तुम्हाला जर हात जोडायचेच असेल तर तुम्ही तिलोत्तमा मेंदळेंकडे जा, कारण आम्हाला ही ऑर्डर त्यांच्याकडूनच मिळाली आहे। सगळ्यात कोणी तुमची मदत करू शकेल तर ते तिलोत्तमा मेंदळे आहेत, मी या सगळ्यात काही करू शकत नाही। तर आता जगन्नाथ तिथे आलेला आहे। जगन्नाथ म्हणत असतो की सावली बाळा, तू घाबरून जाऊ नकोस, नियतीच्या मनात जे असेल तेच होईल। हे बघ बाळा, ज्यावेळी मी सारंगला भेटण्यासाठी गेलो होतो त्यावेळी मी सारंगच्या कानावर ही गोष्ट घातली होती। तर मित्रांनो, त्याच वेळी अबीर तिथे आलेला आहे। अबीर म्हणत असतो की बाबा, आता सुपर हिरो इकडे ये बाळा, तू कोणाचीही वाट बघू नकोस, आपल्याला कोणाच्याही अपेक्षांवर। आता जगन्नाथ म्हणत असतो की सावली, तू कितीही नाही बोललीस तरी मला माहितीये, मला खात्री आहे सारंग इकडे येणार म्हणजे येणार। तर इकडे आता तिलोत्तमा सारंगला म्हणत असते की सारंग, मी या सगळ्यात काही केलेलं नाहीये, सगळं राजकुमारने केलेलं आहे। तर आता सारंग म्हणू लागतो की आई, तू कितीही नाही बोललीस तरी मला सगळं माहितीये, आपल्या घरात तुझ्या निर्णयाशिवाय काहीही चालत नाही, आणि असं सगळं असताना तू दादाचं नाव पुढे करून ह्या सगळ्यात माझी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करशील असं तुला वाटतंय का। आणि आता कितीही काही झालं तरी तू मला फसवू शकत नाही, कारण तुला विचारल्याशिवाय दादा काही करणार नाही, ही गोष्ट मला ठामपणे माहिती आहे। आणि जर का राजकुमार दादाने हे सगळं केलं असेल तर मी त्याच्या विरोधात, असं म्हणत आता सारंगने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे। आता हे सगळं झाल्यावरती आता राजकुमार तिथे आलेला आहे।
तर आता सारंग म्हणू लागतो की दादा तू आता हे सारंग राजकुमारला म्हणत असतो की दादा तू जे काही केलं आहेस ना ते मला अजिबात पटलेलं नाही. तर आता राजकुमार म्हणत असतो की अरे अरे सारंग असं काय करतोय, अरे त्या जगन्नाथने आपल्या प्रॉपर्टीवर कब्जा केला आहे. तर आता सारंग म्हणत असतो की हे बघ दादा, आपण त्या प्रॉपर्टीमध्ये काही क्लॉज टाकले असले तरी जगन्नाथ कधीही चुकीचा वागणार नाही ह्याची मला खात्री आहे. आणि तू जर का मेंढळ्यांचा वारस असशील तर ह्या सगळ्यामध्ये मी सुद्धा मेंढळ्यांचा वारसदार आहे हे तू विसरू नकोस. कारण त्या प्रॉपर्टीवर माझाही अधिकार आहे. त्या नात्याने मीही या प्रॉपर्टी बद्दल निर्णय घेऊ शकतो. तर आता तितक्यात राजकुमार सारंगला अडवण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो की खबरदार सारंग, तू जर का तिकडे गेलास. आता सारंग लगेच म्हणू लागतो की हे बघ दादा, माझ्या हातून काही चुकीचं घडलं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही आणि म्हणूनच तू या सगळ्यातून बाजूला हो, मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. तर मित्रांनो, असं म्हणत सारंग राजकुमारच्या नाकासमोर तिथून निघून जात आहे आणि राजकुमार काहीही न करता त्याच्याकडे फक्त पाहत आहे. तर इकडे मित्रांनो, सारंग लगेच गुरुकुलच्या इथे आलेला आहे. तो हवालदारला म्हणत आहे की आताच्या आत्ता ते लॉक काढा. तर आता हवालदार म्हणू लागतात की आम्ही असं काहीही करू शकत नाही, कारण आम्हाला वरतून ऑर्डर आहे, एरिया आम्हाला सील करण्यासाठी सांगितलेला आहे. तर आता सारंग म्हणू लागतो की मी मेंढळे आहे, मी आहे सारंग मेंढळे, असं समजा. आता माझी ऑर्डर आहे, ही सील काढा लगेच, आताच्या आत्ता, इट्स माय ऑर्डर. तर आता असतो की सारंग घाई करू नकोस, जे काही आहे आपण ते शांतपणे बोलून सगळं काही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. तर आता सारंग म्हणू लागतो की जगन्नाथजी मला माफ करा, मी माझ्या डोळ्यासमोर आता चुकीचं झालेलं पाहू नाही शकत, कारण माझ्या आयुष्यात एक जी मोठी चूक झाली आहे ज्याचं मी समर्थन केलं त्याचा मला आजवर पश्चाताप होतो. पण आता ह्या सगळ्यामध्ये मी कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाही आणि ह्या सगळ्यात मी गप्पही बसणार नाही. मित्रांनो, आता सारंग एवढा पेटून उठलेला आहे. तो आता साम दाम दंडभेद सगळे काही मार्ग वापरून तो आता ते सील काढायला निघाला आहे. तर मित्रांनो, इकडे राजकुमार आता घरी आणि तो घडलेला सगळा काही प्रकार तिलोत्तमाला सांगत आहे. तिलोत्तमा मात्र अनावर झालेला आहे. तिलोत्तमा राजकुमारला म्हणत आहे की राजकुमार चल, आताच्या आत्ता चल, आताच्या आत्ता आपल्याला त्या गुरुकुलकडे जायला हवं. तर इकडे सारंग म्हणत असतो की ही सील आताच्या आत्ता काढा, नाहीतर मी फोडून टाकेन. जगन्नाथ त्याला अडवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता सारंग म्हणत आहे की जगन्नाथजी, मला पुन्हा एकदा अन्यायाविरुद्ध उभा राहण्याची संधी मिळाली आहे आणि ती संधी तुम्ही आता माझ्याकडून हिरावून घेऊ नका. मला मान्य आहे माझ्या आयुष्यात खूप चुका झाल्या आहेत, पण आता मला त्या चुका सुधारायच्या आहेत आणि हीच हिंमत मी जर का 8 वर्षापूर्वी दाखवली असती तर आज माझं कुटुंब माझ्या सोबत असतं आणि माझं आयुष्य एक वेगळंच असतं. आता असं म्हणत आता सारंग सावलीकडे पाहत आहे. सावलीच्या लक्षात आलेलं आहे की म्हणजे सारंगचं अजूनही आपल्यावर प्रेम आहे. तर तेवढ्यात आता पोलीस तिकडे आलेले आहेत. पोलीस म्हणत असतात की हे सगळं काय चालू आहे. तर आता सारंग बोलू लागतो की मी मेंढळ्यांचा वारसदार आहे आणि मी ही सील नोट मागे घेत आहे आणि मी सील मागे घेतली म्हणजे विषय संपला, कारण मेंढळ्यांच्या वारसदार ह्या नात्याने हा माझा पूर्ण हक्क आहे. तर मित्रांनो, असं म्हटल्यावरती आता पोलीस स्वतःहून ते सील काढतात. त्यानंतर आता सावली, अबीर, व्यंकटेश, जगन्नाथला खूप आनंद झालेला आहे आणि त्याचबरोबर मुलांनाही खूप आनंद झालेला आहे. सगळी मुले एकाच झटक्यात 8 वर्षापूर्वी सारंगने घेतलेला निर्णय कसा चुकीचा होता हे सगळं काही आता सारंगने जगन्नाथ सावली समोर मान्य केले आहे. नंतर आता सावलीने पुन्हा सगळं विसरून सारंगच्या हातात हात दिले आहे. तर मित्रांनो, असेच मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.